तर आता आपण याच्यामध्ये पाहणार आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आता ऐतिहासिक ठेव्यांचे जतन याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, काय पाहता आहे. ऐतिहासिक ठेवे पहिले तर हे समजायला पाहिजे का ऐतिहासिक ठेवेचा अर्थ काय होते. जे इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी आपल्यासाठी बनलेल्या आहे, ज्या ठेवींच्या स्वरूपात आहे आणि त्याचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे. मग कोणत्या गोष्टी ऐतिहासिक ठेव्यांमध्ये येतील. तर आता याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी काय, त्याचं जतन कसं केलं पाहिजे, काय कसं केलं पाहिजे. मागच्या पाठाच्या तुलनात्मक दृष्ट्या हा पाठ थोडासा सोपी आहे, इतकंसं काही कठीण नाही आहे, पण तरी आपण पाहू. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ. म्हणजे आपण पाहतो का आज जे आपल्याला अनेक इतिहासकारांनी काय केले आहे, खूप अथक परिश्रम केलेले आहे. कशासाठी. तर खूप साऱ्या परिश्रमातून इतिहास लिहिला जाते किंवा इतिहासामध्ये एखादे साधनं बनले जाते आणि खास म्हणजे ते त्या काळात बनलेले असते. त्या साधनांच्या आधारे त्यांनी जे काही ग्रंथ वगैरे लिहून ठेवलेले आहे, हे कसे असते, अत्यंत मोलाचे अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज ग्रंथ आहे, पुराण वस्तू आहे, म्हणजे पुरावस्तू म्हणजे जुन्या काळातील पुराण वस्तू आहे, पुरातन काळामध्ये एखाद्या वस्तू असं ठेवलेल्या प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केले जातात. म्हणजे आपल्याला काय दिसून येते की जुन्या काळामध्ये ज्या काही गोष्टी संग्रहित केलेल्या असतील, आपल्या पुरातन वस्तू संग्रहित केलेल्या असतील, या पुरातन वस्तू संग्रहित केलेल्या याचं संग्रहाचं काम किंवा याला चांगलं ठेवण्याचं काम काही संग्रहालय असो किंवा अभिलेखागृहे असो, अभिलेखागारे असो, ग्रंथालय असो, यांच्याद्वारे काय केलं जाते, ते काम केलं जाते की त्यांना व्यवस्थित ठेवायचं आणि त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने सुद्धा प्रसिद्ध केली जातात. म्हणजे कशासाठी की या वस्तू कशाशी संबंधित आहे, त्याचं काय महत्व होतं त्या काळामध्ये, त्या कशा होत्या, काय होत्या, कोणाच्या काळामध्ये त्या चालू झाल्या होत्या, या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेचं त्याचं ते महत्त्व सांगण्यासाठी की आपल्याला माहीत असलं पाहिजे, याच्यासाठी काही नियतकालिके, या नियतकालिकाच्या माध्यमातून काय केलं जाते, ते दस्तऐवज पुढे आणले जाते. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुराणवस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जाते. ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात. आजही जुन्या काळातले ग्रंथ सुद्धा जपून ठेवलेले असतात. जे इतिहासामध्ये सापडलेले ग्रंथ आहे आजही जपून ठेवले जातात ग्रंथालयांमध्ये. का? कारण ते कसं आहे, ते ऐतिहासिक वारसा आहे, आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्या वारशाचं व्यवस्थित जपून करून ठेवणं, व्यवस्थित त्याला संग्रह करून ठेवणं, आपल्यापाशी व्यवस्थित ते राहिले पाहिजे. कारण येणाऱ्या पिढीला सुद्धा ते माहीत पडलं पाहिजे की आपला असा इतिहास होता, आपले हे साहित्य होते, आपलं हे संग्रह होतं. म्हणून त्याची नासधूस न होता त्याचं जतन करून ठेवणं, त्याला व्यवस्थित करून ठेवणं, त्याचं चांगल्या प्रकारे त्याला ठेवणं, हे काय आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं आपल्याला दिसून येते. मग इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी म्हणजे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन कसे करसान, हे आहे की इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून ठेवणे, त्याची सूची बनवणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ असन किंवा पुरातत्व वस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई असन, पुरातत्व वस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनं म्हणजे काय काय, एखाद्या पुरातत्व विभाग जो आहे आपला, त्यांच्याकडे जर काही भौतिक साधनं असेल, भौतिक साधनं म्हणजे जसं काही मडके आहे जुन्या काळातले, जसं काही मूर्त्या सापडलेल्या आहेत, तर यांची जी साफसफाई करणं आहे आणि त्यांना प्रदर्शित करणं आहे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. का? कारण का ते मडके फुटून गेले, तुम्ही एखाद्याला काम दिलं सप्पा करायला, ते मडके फुटून गेले, ते जे मूर्ती आहे, ते जे शिल्प आहे जुन्या काळातले, ते शिल्प पडले फुटले तर त्याचं नुकसान होते. तर हे काळजीपूर्वक करावं लागणार आहे. त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतीसाठी किंवा प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती तयार करतात. ठीक आहे, तर म्हणजे या कृती तयार करतात म्हणजे कृती करता येतात. म्हणजे काय काय, जसं हे याचं जतन करणं झालं, यांना चांगलं ठेवणं झालं. पुरातत्व विभागातले येले, जसं कोलकात्याला गेलं तर एक म्युझियम आहे तिथं, म्हणजे इतक्या जुन्या जुन्या गोष्टी आहे कोलकात्याच्या म्युझियममध्ये. त्या पाहिले जर जसं तर बंद 1-2 दिवस तर ते पाहासाठीच लागते, ते इतकं बारीक पाहणं नाही. म्हणजे सांगायचं काय की ह्या ज्या गोष्टी असते ज्या जपून ठेवल्या जाते पुरातन काळापासून, ह्या व्यवस्थित जपून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, मग आता याच्याही मध्ये आपल्याला काय काय करता येईल त्यांना जपून ठेवण्यासाठी, कोणती कोणती साधनं असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागन याच्यामध्ये पाहावं लागन. जसं याची साधनं कोणती कोणती आहे, जसं मौखिक साधने कोणत्या कोणती आहे जी जपून ठेवावं लागेल आपल्याला. तर मौखिक साधने आहे लोकपरंपरेतील गीते, कहाण्या, इतिहासांचे संकलन करणे. जसं एखादी एखादी गीते असन, ऐतिहासिक गीत आहे जुन्या काळामधलं, आणि ते गीत एकानं एकाला सांगितलं, त्यानं त्याच्या पोराले सांगितलं, म्हणजे बाबानं पोराले सांगितलं, आप्पाजीनं बाबाले सांगितलं, बाबानं पोराले सांगितलं, पोरगा त्याच्या पोराले सांगत. हे जे अशा प्रकारे मौखिक गीतं चालत आलेले आहे परंपरेवाईज. तर लोक परंपरेतील जे काही हे गीतं असते, काही गोष्टी असते आहे का नाही, तर इत्यादींचे संकलन करणे खूप आवश्यक असते. संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे, त्याचा अन्वयार्थ म्हणजे त्याचा अर्थ लावणे, त्याच्यानंतर संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे, उपयुक्त प्रशिक्षण, जे काही त्या गोष्टीसाठी प्रशिक्षण पाहिजे, कसं जसं समाजशास्त्र आहे, सामाजिक मानवशास्त्र आहे, मिथके आहे आणि भाषाशास्त्र आहे, ग्रंथालय व्यवस्थापन आहे, इतिहास संशोधन पद्धती आहे, या संशोधनपर लेखन अत्यंत आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला याच्यामध्ये ह्या सगळ्या पाहायचं आहे. जसं काय काय लिखित साधने कोणती कोणती आहे. मग 2 नंबर लिखित साधनांमध्ये काय दिसते आपल्याला, जसं ताम्रपट आहे. ताम्रपट म्हणजे की तांब्याचे त्यावेळेस पत्र राहत होते, तांब्याचे असे पत्र, आणि ते तांब कसं असते थोडंसं नरम असते, तर ठोकून त्याच्यावर लिहिल्या जाते, तर त्या ताम्रपत्रावर लिहिल्या जात होतं. त्याच्यानंतर दरबारी दप्तरे, खास दरबारी दप्तरे म्हणजे एखाद्या दरबारामध्ये, जसं शिवाजी महाराजचं दरबार आहे तर त्याच्यामध्ये कोणाला किती पैसे दिले, कोणापासून हिशोबाचे दप्तर असो, हिशोब लिहिण्याचे जे बुक्स असो, त्याचे साहित्य सोयी सुविधा असो, या सर्वांचं सुद्धा काय केलं जात होतं याच्यामध्ये हे केलं जाते, म्हणजे ते त्याच्यामध्ये ते त्याचं इन्क्लूड केलं जाते याच्यामध्ये की लिखित साधनांमध्ये. जसं खाजगी पत्रे आहे आणि दैनंदिनी आहे, ऐतिहासिक प्रश्न आहे, हस्तलिखित आहे, चित्रे आहे, छायाचित्रे आहे, जुने ग्रंथ आहे, इत्यादी दस्तऐवजांचे सुद्धा संकलन आणि संपादन कशामध्ये केले जाते, लिखित साधनांमध्ये केले जाते. सोपाचा पाठ आहे, जास्त काही कठीण नाही आहे, व्यवस्थित वाचलं तर समजून जाते. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, त्याच्यानंतर दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, दस्तऐवज निवडक दस्तऐवज प्रकाशित करणे, संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. मग याच्यासाठी कोणतं उपयुक्त हे प्रशिक्षण आहे की तुम्हाला घेतलं पाहिजे, तुम्ही उपयुक्त प्रशिक्षण कोणतं आहे याच्यासाठी जे तुम्ही घेतलं पाहिजे. जसं ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या ज्या लिपी आहे, ठीक आहे, जसं ब्राह्मी लिपी, मोडी लिपी. आता लिपीचा आणि याचा भाषेचा काय संबंध आहे, जसं मी तुमच्यासोबत बोलत आहे ही मराठी भाषा आहे, ठीक आहे, जे भाषा मी तुमच्यासंग बोलत आहे ती मराठी भाषा आहे, लँग्वेज आहे. पण स्क्रिप्ट ज्याला आपण मराठीत लिपी म्हणतो, स्क्रिप्ट ज्याला आपण लिपी म्हणतो, मग या लिपीचं काय मॅटर आहे. लिपी म्हणजे ते गोष्ट ज्यानं लिहिल्या जाते. जसं आता हे मराठी नाव मी मराठीच्या याच्यात जे हे लिहित आहे हे वाला, हे कोणती लिपी आहे, हे देवनागरी लिपी आहे, ठीक आहे, हे कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी आहे. आणि जो हा स्क्रिप्ट शब्द मी लिहिलेला आहे हे कोणती लिपी आहे, तर ही इंग्लिश लिपी आहे असं म्हणू शकतो आपण. मग आपल्याला काय दिसते की मोडी असो, ब्राह्मी असो, मोडी असो, पर्शियन असो, यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान, यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान, इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, इतिहास आणि संस्कृती,
राज्यसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान. या सर्व गोष्टींचं काय असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे, प्रशिक्षण असलं पाहिजे त्या व्यक्तीला. जसं विविध चित्रशैली आहे, शिल्पकला शैली आहे आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान असले पाहिजे. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग याचे सुद्धा ज्ञान त्या व्यक्तीला असले पाहिजे, ज्याले त्या गोष्टी जपून ठेवायच्या आहे. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, संशोधनपर लेखन इत्यादी गोष्टीचं प्रशिक्षण ज्या व्यक्तीला त्या गोष्टी जपून ठेवायच्या आहे, लिखित साधनं त्या व्यक्तीला असणं आवश्यक आहे. जसं काही नावाजलेले संग्रहालय म्हणजे कोणते कोणते फेमस संग्रहालय आहे हे आपण पाहू. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कला वस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना काय झालेली आहे, उदयाला आलेली आहे. मध्ययुगीन युरोप म्हणजे काय, तर जेव्हा भारतामध्ये मुस्लिम शासकांचं शासन होतं, तो होता भारताचा मध्ययुगीन काळ. या मध्ययुगीन काळामध्ये जर आपण युरोपमध्ये गेलो तर युरोपमध्ये जे काही राजघराणे होते, हे राजघराणे काय करत होते, हे राजघराणे जे काही श्रीमंत लोक होते, राजघराण्याचे लोक होते, काही कला वस्तू काय करत होते, व्यवस्थापन करून त्याचं ठेवत होते. या कला वस्तू व्यवस्थापन करून ठेवण्याच्या याच्यातूनच पुढं कशाची निर्मिती झाली, तर आपल्याला दिसून येते का निर्मिती झाली ते म्हणजे संग्रहालयांची निर्मिती झाली. त्यांच्या गरजेतूनच काय झाली, संग्रहालयांची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसून येते. मग लघु संग्रहालय म्हणजे लहानसं फ्रान्स मधलं लूर संग्रहालय फ्रान्स. आता हे लूर संग्रहालय फ्रान्स हे फेमस आहे फ्रान्स मधलं. मग याच्यामध्ये काय काय आहे ते आपण पाहू. पॅरिस शहरातील लूर संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाल्याचं आपल्याला दिसून येते. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कला वस्तूंचे संग्रह लूर संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो दी विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ह्या लिओनार्दो जो विंची होता, लक्षात ठेवायचं याचं नाव की लिओनार्दो दी विंची नावाचा एक काय होता, चित्रकार होता. कुठचा होता तो, म्हणजे तर हे जे संग्रहालय आहे फ्रान्स मधलं लूर संग्रहालय, या संग्रहालयाचा संबंध तर तसा फ्रेंच राजघराण्याशी येते. म्हणजे फ्रेंचामध्ये जे लुई नावाचे शासक होऊन गेले फ्रेंचामध्ये, जसं 14वा लुई, ठीक आहे, त्याच्यानंतर 15वा लुई, त्याच्यानंतर 16वा लुई, हे जे लुई होऊन गेले, लुई घराणं होऊन गेलं, हे राजे होते. तर या राजाईनं जे काही संग्रह करून ठेवले, या घराण्यानं फ्रान्समधले जे काही संग्रह करून ठेवले, या संग्रहांना या लूर संग्रहालयामध्ये यांच्यावाल्या संग्रहालय याच्या त्या वस्तूले ज्या यानं जमा करून ठेवल्या, या लूर संग्रहालयामध्ये काय केलं, ठेवल्या गेलं. मग याच्यामध्येच एक जो त्यावेळेचा इटालियन जगप्रसिद्ध चित्रकार होता, ज्याचं नाव होतं लिओनार्दो दी विंची. या लिओनार्दो दी विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने एक चित्र रेखाटलं, ते म्हणजे मोनालिसाचं. जे हे चित्र, जे हे पेंटिंग जे दिसत आहे, असं म्हणते की हे जगातले सर्वात सुंदर पेंटिंग आहे. या पेंटिंग मध्ये आणखी सुद्धा खूप गोष्टी आहेत जे पेंटिंग पाहिल्यानंतर खूप सारं सौंदर्य दिसते म्हणते त्या गोष्टीत. कोणी कोणी वेगवेगळे काही गोष्टी त्याच्याबद्दलच्या सांगते, का ते हसते बिसते असं सांगते. आणि कारण का फोटो पाहिलं तर एक नॉर्मलसा बाईचा फोटो दिसते आपल्याला, पण याच्यामध्ये खूप वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं जाते, खूप बारीक गोष्टी रेखाटल्याचं. आणि त्यानं ज्या ब्रशचा वगैरे वापर केला तो एकदमच बारीक होता हे चित्र काढण्यासाठी. आणि खास याच्यावाली खूप सारे वैशिष्ट्य, खूप सारे खासियत सांगितले जाते या मोनालिसा पेंटिंगचे. तर या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो दी विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कला वस्तूंमुळेच लूर संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. म्हणजे झालं काय माहित आहे काय, की आपण पाहतो का जो फ्रान्सचा पहिला हे होता, ज्याचं नाव होतं पहिला फ्रान्सिस, सम्राट होता, राजा होता. त्या राजाच्या दरबारामध्ये त्याचावाला एक त्याच्या काळामध्ये त्याच्या पदरी म्हणजे त्याच्या दरबारामध्ये कोण होता, ह्या लिओनार्दो दी विंची होता. यानंच ही पेंटिंग ज्यानं बनवली तो त्याच्या दरबारामध्ये राहत होता. आणि जेव्हा आपण
आधुनिक काळामध्ये जेव्हा विचार करतो नेपोलियनचा, तर नेपोलियन बोनापार्ट असं दिसून येते आपल्याला का खूप फेमस एक लढवय्या आहे त्या ठिकाणचा. आणि या नेपोलियन बोनापार्टनं काय केलेलं आहे, नेपोलियन बोनापार्टनं खूप साऱ्या स्वाऱ्या केल्या आणि तो जिंकला सुद्धा. खूप साऱ्या स्वाऱ्यांमध्ये त्याने जिंकला आणि जिंकल्यानंतर त्यानं बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा वस्तू कुठं आणल्या, फ्रान्समध्ये आणल्या आणि त्याला लूव्र संग्रहालयामध्येच काय केल्या, स्थापित केल्या, तिथंच ठेवल्या त्यानं. आणि त्याच्यामुळे या संग्रहालयामध्ये खूपच वस्तू वाढल्याच आपल्याला दिसून येते. सध्या या संग्रहालयातील अश्मयुगीन ते आधुनिक काळातील जवळपास 3,80,000 अधिक कलावस्तूंचा काय याच्यामध्ये समावेश असल्याचा आपल्याला दिसून येते, की एवढ्या तरी वस्तू काय याच्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. ह्या सगळ्या वस्तू आपल्याला त्या याच्यामध्ये त्या लूव्र संग्रहालयामध्ये असल्याचं दिसून येते. मग पुढं पाहू आपण ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. इंग्लंडचं जे ब्रिटिश संग्रहालय आहे, लंडन शहरात असलेले ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना, ठीक आहे, ब्रिटनमध्ये जे पाहिलं आपण लंडन, ब्रिटन कसं आहे UK, युनायटेड किंगडम. आता युनायटेड किंगडममध्ये कोण, जे 4 किंगडम येते, युनायटेड किंगडमचा अर्थ होते की 4 किंगडम, ठीक आहे. नॉर्थ वेल्स आहे, ब्रिटन आहे, त्याच्यानंतर नीदरलँड, त्याच्यानंतर उत्तर आयर्लंड आहे. हे जे 4 किंगडम मिळून येते त्याच्यातलं सर्वात मोठं किंगडम आहे इंग्लंड, ठीक आहे. तर हे सगळं जॉग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण शिकवलेलं आहे, पहिले मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर लंडन शहरामध्ये आपण पाहतो का इंग्लंडची राजधानी जी लंडन आहे, तर लंडन शहरामध्ये काय दिसते आपल्याला, असलेले ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. सर हॅन्स स्लोवन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्यांच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. जो हॅन्स स्लोवन नावाचा एक त्यावेळेचा निसर्गशास्त्रज्ञ होता. निसर्गशास्त्रज्ञ म्हणजे निसर्गाच्या पर्स्पेक्टिव्हनं शोध लावणारा एक जो व्यक्ती होता, यानं जवळपास 71,000 वस्तू, त्यावेळेचा जो राजा होता ज्याचं नाव होतं जॉर्ज, दुसरा जॉर्ज, या दुसऱ्या जॉर्जले काय दिल्याचं दिसून येते, आपल्याला त्यावेळेस दिल्याचं दिसून येते. आणि त्यामध्ये अनेक ग्रंथ आहे, चित्रे आहे, त्यानंतर वनस्पतींचे नमुने आहे, इत्यादींचा समावेश होतो. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखाली विविध वस्तूंमधील मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष, यामुळे सुद्धा ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढतच गेली. आज मितीला या संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहे. भारतातील अनेक पुरावस्तू सुद्धा, म्हणजे पुरातत्वीय वस्तू सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समावेश असल्याचा आपल्याला दिसून येते. आणि ह्याच त्या संग्रहालयाचा फोटो आहे. कारण आपल्याला माहित आहे की 18व्या आणि 17व्या शतकाचा जर विचार केला आपण, तर आपल्याला काय दिसते की आपल्याला दिसून येते का इंग्रजांचं आपल्यावर शासन होतं, जो लगभग आपण पाहतो का 1757च्या प्लासीच्या युद्धापासून आणि त्याच्यापूर्वी सुद्धा 1600च्या काळापासूनच इंग्रज भारतामध्ये आले होते. मग या काळापासून इंग्रजांनी जेही आले, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आलेले इंग्रज, नंतर त्यांनी तर शासन केलं. शासन करत असताना इथून ज्याही वस्तू त्यानं नेल्या त्यानं त्या कुठं ठेवल्या, या ब्रिटनच्या, इंग्लंडच्या संग्रहालयामध्ये ठेवल्याचं दिसते. आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी यांचं शासन होतं इंग्रजांचं. आता खूप साऱ्या ठिकाणी शासन असल्या कारणानं काय दिसते आपल्याला का खूप साऱ्या वस्तू त्यांनी नेल्या. लगभग आपण पाहतो का या संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख वस्तू आपल्याला त्या ठिकाणी असल्याचं दिसून येते, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये भारतातल्या सुद्धा वस्तू आहे, कारण का त्यावेळेस इंग्रजांचं शासन भारतामध्ये सुद्धा होतं. हेच ते संग्रहालय आहे. जर कधी इंग्लंडला गेले तर पाहून या. त्याच्यानंतर ब्रिटिश संग्रहालय इन इंग्लंड. त्याच्यानंतर आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, जे अमेरिकेचं USA एक म्युझियम आहे, ज्याचं नाव आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, नॅचरल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खजिने
दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. म्हणजे काय दिसून येते आपल्याला दिसून येते की अमेरिकेमध्ये जे स्मिथसोनियन नावाचं इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूट म्हणजे या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली नैसर्गिक इतिहासाचे जे काही संग्रहालय इसवी सनाच्या 1646 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष, म्हणजे जसं वनस्पतीचे अवशेष आहे, प्राण्यांचे अवशेष म्हणजे त्याचे जे काही ते मेल्यानंतर जे काही शिल्लक राहते ते, जसं जीवाश्म खजिने आहे, त्याच्यानंतर दगड आहे, मानव आहे, त्याच्यानंतर प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आहे मानवाचे वगैरे, आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने यामध्ये काय केलेले आहे, संग्रहित केलेले आहे. आणि त्याचा फोटो खालता दिलेला आहे तुम्हाला की ते कसं आहे म्हणून. हे बघा या ठिकाणी दाखवण्याचा काय केलेला आहे, तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. तर यामध्ये जर कोणाला इच्छा असेल तर अमेरिकेला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता, याचा आनंद घेऊ शकता. खूप साऱ्या गोष्टी असते या ठिकाणी, अशा ठिकाणी पाहण्यासारख्या. बंद दिवसही जाते तरी पाहून होत नाही ते. तर जर इच्छा असली तर काही हरकत नाही, चालले जातात, बरेच वेळा गेलं तरी हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारतातील संग्रहालय. मग भारतामध्ये असे कोणते संग्रहालय आहे तर पहा, कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1418 मध्ये स्थापन केलेले आहे. मी स्वतः गेलेलो आहे, इथं खूप मोठा आहे, एका दिवसामध्ये पाहिणं होत नाही, कमीत कमी याले 2-3 दिवस तरी आरामशीर पाहतो म्हटलं तर लागून जाईल, इतकं मोठं आहे. म्हणजे भारतातल्या बारीकातल्या बारीक चोरीक सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलनं जे स्थापन केलेलं आहे 1814 मध्ये, या भारतीय संग्रहालयामध्ये आपल्याला भेटून जाते. तर चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये स्थापन झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची, ज्याला नॅशनल म्युझियम असं म्हणतो आपण, स्थापना झालेली आहे. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये सुद्धा आहेत. काही संग्रहालये हे विद्यापीठाशी संलग्न आहेत. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम सुद्धा शिकवले जातात. हे झाले भारतातले संग्रहालय. कोलकाता या ठिकाणी आहे. कोणतं कुठं आहे हे आपल्याला काय करायचं आहे, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की कोणतं संग्रहालय कुठं आहे म्हणून. मग जर आपण आता अजूनही जर पाहतो म्हटलं त्याच्यामध्ये तर काय दिसते आपल्याला, थोडंसं आपल्या मुंबईच्या याच्यात जर आलं तर आपल्याला थोडंसं व्यवस्थित पाहावं लागेल ते. बाकी तर आपल्याला काय दिसून येते पहा, कोणतं कोणतं पाहिलं, कोलकात्याचं पाहिलं आपण, ज्याला आपण भारतीय संग्रहालय असं म्हटलं, ज्याचे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलनं स्थापना केली होती 1814 मध्ये. देन त्याच्यानंतर आपण चेन्नईचं पाहिलं, ज्याचं नाव आहे गव्हर्नमेंट म्युझियम, जे 1891 मध्ये केलेली होती, 1851 मध्ये स्थापना झालेली आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची काय करण्यात आलेली आहे, निर्मिती करण्यात आली, नॅशनल म्युझियम असं आपण म्हणतो. मग संग्रहालयातील संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील विविध प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. म्हणजे भारतामध्ये या संग्रहालयाशी संबंधित याचं व्यवस्थापन कसं करायचं, याच्यावर शोध कसा लावायचा, अभ्यास कसा करायचा, याच्याशी संबंधित जे काही शिक्षण प्रोव्हाइड केले जाते, तर अशा कोणत्या कोणत्या संस्था आहे जे याच्याशी संबंधित शिक्षण आपल्याला प्रोव्हाइड करते. तुम्हाला विद्यापीठ कोणते कोणते आहे जे आपल्याला या संग्रहालयाशी संबंधित, या अभ्यासाची, या संग्रहालयांशी संबंधित जो काही अभ्यास असते त्या अभ्यासाशी संबंधित आपल्याला काय करते, अभ्यासक्रम प्रोव्हाइड करते. यालेच काय म्हटलं जाते तर काय, या म्हणजे त्याचे जे काही विद्यापीठ आहे, त्याचे जे शाळाच वगैरे आहे किंवा कॉलेजेस वगैरे आहे, तर ते विद्यापीठ वगैरे असं लक्षात ठेवा तुम्ही. तर जे काही विद्यापीठ वगैरे आहे त्यांना काय म्हटलं जाते, जसं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय कुठं आहे, दिल्ली या ठिकाणी आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदऱ्याली आहे. कोलकाता विद्यापीठ कोलकात्याला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसीला आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे अलीगड या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठ ग्वालियरला आहे. जिवाजी विद्यापीठ ग्वालियरला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे, हे सगळे विद्यापीठ लक्षात ठेवून द्यायचे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं का छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, जे शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपल्या मुंबईचं, त्या म्हणजे आपल्या मुंबईला जे काही हे आहे वस्तू संग्रहालय आहे, त्या वस्तू संग्रहालय नाव आहे शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. कधी स्थापना करण्यात आली याची, तर इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय झालं की 1904 मध्ये मुंबईमध्ये जे काही चांगले व्यक्ती होते, जे चांगले नागरिक होते, ज्यांच्याकडे पैसा बिसा होता, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, अशा लोकांना काय केलं, किंवा जे त्यावेळेच्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये थोडेसे चांगले व्यवस्थित एक रोल प्ले करत होते नेत्याचा, त्या लोकांनी काय केलं का भारतामध्ये ब्रिटनचा जो सम्राट होता, ज्याचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स, याचं आगमन होऊन राहिलं होतं. तो भारत भेटीवर येऊन राहिला होता. तर या भारत भेटीच्या दरम्यान काय केलं, त्याच्या स्मरणार्थ त्यांना भारत भेट दिली बा, या स्मरणार्थ काय केलेलं होतं, एका वस्तू संग्रहालयाची उभारणा करण्यात आलेली होती. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स, कारण का तोच येणार होता, त्याच्या स्मरणार्थ होतं म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स नाव दिलं. म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणजे काऊन दिलं, कारण का जर तुम्ही भारताचा मॅप पाहिला, जर आपण भारताचा असा मॅप पाहिला, या भारताच्या मॅपवर जर पाहिलं तर आपल्याला मुंबई आपले हे वेस्टकडे दिसते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, वेस्ट असं वापरलेलं आहे. काय वापरलं इथं की द प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं वापरलेलं आहे. असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. ठीक आहे. म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं नाव 1998 मध्ये चेंज केलं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं नाव काय करण्यात आलं, देण्यात आलं. आणि हेच ते काय आहे, आपलं संग्रहालय आहे. हे जे तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, हेच काय ते संग्रहालय आहे. त्यानंतर संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. म्हणजे हे जे वास्तू म्हणजे हे जे बिल्डिंग बांधलेली आहे, कशाची, या संग्रहालयाची, हे जी बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला, हे कोणत्या शैलीमध्ये बांधलेली आहे. आता शैली म्हणजे काय, तर बांधण्याची जी कला आहे त्याला शैली म्हणते. ठीक आहे. तर इंडो गोथिक म्हणजे इंडियन आणि गोथिक अशा या दोन कलेच्या, इंडो गोथिक जे कला आहे याच्या माध्यमातून हे बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे, की मुंबईमधलं पहिल्या नंबरची सांस्कृतिक एक वारसा इमारत असं सुद्धा याला म्हटलेलं आहे. संग्रहालयातील कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये निसर्गाचा इतिहास, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 वस्तू या ठिकाणी दिसते आपल्याला. 50,000 पुरातत्व वस्तू या ठिकाणी संग्रहित केलेल्या आहे. मग